नगर जिल्ह्यातील 12 पालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे। या 12 पालिकांच्या नगराध्यक्ष पदासाठी 68 तर नगरसेवक पदासाठी तब्बल 743 अर्ज दाखल झालेत। सोमवारी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली। ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची मुभा असल्याने इच्छुकांना दिलासा मिळाला। नेमकं कोणत्या पालिकेत काय झालं हे आपण थोडक्यात पाहू। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहता, शिर्डी, राहुरी, देवळाली प्रवरा, जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव पालिका तसेच नेवासा नगर पंचायतीची निवडणूक होत आहे। येत्या 2 डिसेंबरला मतदान आहे। या निवडणुकीसाठी शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही अर्ज स्वीकारण्यात आले। ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही प्रकारे अर्ज भरण्याची मुभा असल्याने उमेदवारांची अडचण झाली नाही। रविवारी 505 अर्ज दाखल झाले। सोमवारी शेवटच्या दिवशी यात मोठी वाढ झाली। संगमनेरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 20 अर्ज दाखल झाले। त्यात थोरात तांबे गटाकडून डॉक्टर मैथिली तांबे, शिवसेना शिंदे गटाकडून सुवर्णा खताळ, भाजपकडून सुजाता देशमुख, शिवसेनेकडून सुनीता केसेकर, अजित पवार गटाकडून रुपाली पवार या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे। तर पालिकेच्या 30 जागांसाठी ही विक्रमी 177 अर्ज दाखल झाले। श्रीरामपूर नगराध्यक्ष पदासाठी 14 जणांनी 19 उमेदवारी अर्ज दाखल केले। काँग्रेसकडून करण ससाने, भाजपकडून श्रीनिवास बिहाणी, शिंदे सेनेकडून प्रकाश चित्ते, ठाकरे गटाकडून अशोक थोरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरले। पालिका निवडणुकीसाठी भाजप व अजित पवार गटात युती झाली। अनुराधा अधिक यांच्या नगराध्यक्ष पदाला भाजपच्या 11 नेत्यांनी विरोध केल्यानंतर अखेर माजी नगराध्यक्ष अनुराधा अधिक यांनी प्रभाग क्रमांक 3B मधून नगरसेवक पदासाठी अर्ज भरला। कोपरगाव नगरपालिकेसाठी 9 जणांनी अर्ज दाखल केले। त्यात शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, अजित पवार गटाकडून ओमप्रकाश कोयटे, भाजपकडून पराग संधान, उबाठा गटाकडून सपना भरत मोरे हे प्रमुख उमेदवार राहिले। नगरसेवक पदाच्या 30 जागांसाठी 221 विक्रमी अर्ज दाखल झाले। शिर्डी नगरपालिकेसाठी भाजपकडून जयश्री विष्णू थोरात, महाविकास आघाडीकडून माधुरी शेजवळ, उबाठा सेनेकडून भाग्यश्री सुयोग्य सावकारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। राहता नगरपालिकेसाठी भाजपकडून डॉक्टर स्वाधीन गाडेकर व महाविकास आघाडीकडून धनंजय गाडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। नेवासा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून नंदकुमार पाटील, आम आदमी पार्टीकडून संजय सुखदान, शिवसेना शिंदे गटाकडून डॉक्टर करणसिंह घुले, काँग्रेसकडून अल्ताफ पठाण असे एकूण 27 अर्ज दाखल झाले। शेवगाव पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी 16 जणांचे 24 अर्ज दाखल झाले। त्यात भाजपकडून रत्नमाला फलके, शिवसेना शिंदे गटाकडून माया अरुण मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 12 अर्ज दाखल झाले। शरद पवार गटाकडून भाऊसाहेब मोरे, भारतीय जनता पार्टीकडून सुनील पवार, शिवसेना शिंदे गटाकडून नारायण मासरे, वंचित बहुजन आघाडीकडून बापूसाहेब माळी आदी प्रमुख उमेदवार ठरले। नगरसेवकांच्या 24 जागांसाठी तब्बल 168 अर्ज दाखल करण्यात आले। श्रीगोंद्यात नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून सुनीता संतोष खेतमाळीस यांचा अर्ज दाखल केला। या सर्वच पालिका निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता वाढली आहे। मित्रांनो, कोणत्या पालिकेत काय होईल असे तुम्हाला वाटते? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।